नमस्कार मित्रांनो. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल टाकल्यामुळे तुम्ही समजलाच असाल आज कुठं चालू आहे. तर मित्रांनो, काल होती महाशिवरात्र. तर काल माझा बड्डे होता. तर आज आमुष्या. तर मी चाललो आहे का तर त्या देवाला गेलेलो मी 6-7-8 वर्ष झालं असतील बघा. त्यानंतर आता चाललो आहे मी. तर ते मंदिर कसं आहे काय आणि ती मंदिराचं नाव मी तिथं गेल्यानंतर रिव्हील करणार आहे. भरली दुधाची खेळ इथं मोकळीत का भरलेली तर एवढ्या उशिरा भरलेली कसला बहिणी. मला तर वाटलं काय झोपडी मी तिथे आलो होतो आयला गाडी पलटली. कसलं खतरनाक मित्रांनो गाडी पलटली बघा. तर हो का, अशा प्रकारे दुधाची केंड बाहेर काढून ठेवल्यात मोकळे होते. चला आपल्याला जायचं कुठल्या कामाला विजिटला जायचं आपल्याला. फायनली मित्रांनो बघा पोचलो कोरेगावला. तर बघा मला दाखवतो मंदिरात माझ्या साईडला अशा प्रकारे मंदिर आहे बघा. इथून असंच हे रथ आहे आणि तिथं मेन मंदिर आहे बघा आतमध्ये. आणि त्या साईडला पण त्याच्या मंदिराच्या आवाराच्या कडेने टोटल पाणी. आणि अशा प्रकारे भक्त आले त्यांच्यासाठी स्पेशली जी आरती ठेवलेलं आहे बघा मित्रांनो. मी आलेलो बघा 7-8-10 वर्ष झालं असं इथं आलेलो. तर त्यावरती आता आलो बघा. आता उन्हाळ्याचा दिवस आले त्यांना पावसाळ्याचा दिवस होता. त्यावरती आता आलो. तर माझं बॅक साईडचं बघू शकतो किती पब्लिक जमले आणि किती माणसं आहेत हो का. चला कसलं खतरनाक मंदिर आहे. भयानक गर्दी बघा मित्रांनो. तिकडे बघा सद्गुरू शामनाथ महाराजांचे अशा फोटो ठेवले होते बघा. तिथं जाऊन भक्त नतमस्तक होते. तर या साईडला रथ आहे बघा आणि या साईडला महादेवाची पिंड आहे बघा. तिकडे वडील थांबले तर किती गर्दी बघा ह्या साईडला बघू शकता तुम्ही. मित्रांनो अशा प्रकारे बघा ह्या साईडला माणसं प्रसाद घेतात. आणि तिकडे बघा असंच एक मंदिर आहे बघा. तर दाखवतो ह्या मंदिराचा वरचा व्ह्यू. तर आपण खाली येऊया. आणि ह्या साईडला प्रत्येक असाच टोटल पाण्याची एरिया आहे बघा. ह्या असंच पूर्ण मंदिराला कव्हर केलेलं आहे पाण्याने. आणि हे बघा प्राचीन काळातलं मंदिर असंच टोटल. आणि ह्या साईडला पण असेच
पूर्ण स्ट्रक्चर आहे इथं महाप्रसादाची तयारी केलेली बघा. की मग प्रसाद घेऊन येऊ. हाय सगळं खरे कि कसलं मोठं शेड आहे हे. माझं शेजारी बसल्या जेवायला. बघा आता मी प्रसाद खायला बसलेलो आहे पप्पा आणि अशा प्रकारे इथं प्रसाद घेतलेला आहे बघा. इथं पप्पा प्रसाद खात्यात. मला पण प्रसाद खायचा आहे. बाई प्रसाद खायचे. फायनली मित्रांनो बघा दर्शन वगैरे झालं आता. प्रसाद वगैरे घेतला. दर्शन वगैरे झालं. आता आपल्याला जायचं आहे आता गावाकडे. आता ॲक्च्युअल विषय काय आहे तर तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला पण पाणीच आहे मित्रांनो आणि ह्या साईड बॅकवॉटरच आहे टोटल. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तर हायासाच रस्ता आहे खाली वर मित्रांनो. तर ह्या सगळा फॉरेस्ट एरिया आहे म्हणजे पूर्व खात्याच्या इलाक्यातला एरिया आहे बघा. हा पूर्ण तर पूर्ण जंगल आहे आणि ह्यो असाच रस्ता आहे खाली. येताना जरा काय विषय नाही पण जाताना जरा गाडी फास्ट जाणार आहे. पण एक विषय गाडीला मागचं ब्रेकच नाही. गाडी जर गेली का शेजारच्या झोपले नाहीत का आका शेडाचा आरपार. तर काय विषय नाही मी हळूहळू. तर लाखो संख्येने भाविक येतात इथं दर्शनाला. तर काय नाही जायचं तर आम्हाला गावाकडे. बाय. चला मित्रांनो आता चाललो खाली. आता दर्शन वगैरे करून. उतार खूप मोठा आहे. पप्पा यायला लागल्या तर गाडी घेऊन आता मी चाललोय खाली. पळायचं पण अवघड आहे मित्रांनो. दाखवत होता वडील कशी गाडी घेऊन येतात. तर मित्रांनो बघा जाता जाता म्हणलं या मंदिराचं पण दर्शन घेऊन जावं. पुन्हा काय येणं होत नाही बघा. तर बघा ही आहे यमाईच्या देवीचं मंदिर बघा. तर ही बघा आणि तिथं बघा असं छानसं माठ ठेवलंय बघा पाणी पिण्यासाठी. आणि इकडं आहे पूर्ण बॅकवॉटर. आणि तिकडं आपण मगाशी गेलतो त्या साईडला. आणि ही पूर्ण ह्याची हाईट असेल बघा तुम्हाला दाखवतो मी माझ्या अंदाजे. मी काय पुढे जाणार नाही. एवढी अशी हाईट आहे बघा. फॉरेस्ट एरिया म्हणजे जंगल आहे बघा. आणि ह्याच जंगलाच्या डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर बसलंय बघा अशा प्रकारे. आणि बरीच लोक आमच्या गावातले आलेच बघा. आज आमुषा असल्यामुळं दर्शनाला. तर आम्ही पण आलो खूप दिवसातून 7 वर्षानंतर आलो तर आम्ही. चला मित्रांनो आता व्हिडिओला इथे सेंड करतो. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ पूर्ण शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता बाकी काय नाही एवढं दाखवायचं होतं. आता पुढलं तुम्ही कमेंट करून सांगा मी कुठलं लोकेशन व्हिजिट करू, तुम्हाला कुठलं लोकेशन दाखवू. चला व्हिडिओ एंड करतो. बाय.